आरक्षणासाठी मागील 6 दिवसापासून सुरू असलेलं बंजारा समाजाचं उपोषण सोडवण्यात आलं. परभणी मराठवाड्यातील बंजारा लमानी समाजास हैदराबाद गॅजेट 1920 नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणकर्ते दशरथ प्रभाकर राठोड यांनी समाज बांधवांसह हे आंदोलन सुरू केलं होतं. आज 16 सप्टेंबर रोजी 6व्या दिवशी या उपोषणाला आमदार तुषार राठोड यांच्यासह समाजातील इतर मान्यवरांनी भेट दिली. आमदार तुषार राठोड यांनी मध्यस्थी करत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून उपोषणकर्ते दशरथ राठोड यांचे बोलणे बंद करून दिले. तसेच जिल्हाधिकारी यांनाही या संदर्भात चर्चा केली आणि प्रशासनातर्फे या मागणी संदर्भात कारवाई करण्यासाठी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे व निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत उपोषणाने आपण स्थगित करावे अशी विनंती केली. यावेळी उपोषणकर्ते दशरथ राठोड यांनी समाज बांधवांशी चर्चा करून उपोषण सोडले आहे, परंतु हा लढा पुढे देखील चालू राहणार असेही दशरथ राठोड यांनी सांगितलं. यावेळी आंदोलनात राजेश राठोड, नंदाताई राठोड, शुभम जाधव, कार्तिक चव्हाण, गणेश चव्हाण, कैलास चव्हाण, राजूदास पवार, किरण राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित झाला होता. पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती, महाराष्ट्र न्यूज, निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर. महादेव कोळी समाज आणि बंजारा समाज त्यांना जाऊन भेट दे म्हणून मला पाठवलं होतं साहेबांना. तर आज मला खूप छान वाटलं की मला म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करते आणि आपल्या आदिवासी बांधवासाठी है ना कोणीतरी लढलं पाहिजे, कोणीतरी झगडलं पाहिजे आणि हे आपल्याला आपल्या हक्काचं आहे है ना आणि ते आपण मिळवलं पाहिजे. आणि तुम्ही समाज सर्व माझा महादेव कोळी समाज सगळा हा साहेबाचा परिवार आहे आणि 100% साहेब आपल्या सभागृहामध्ये मान्य करतील. आणि आपल्याला जे सर्टिफिकेट पाहिजे असते मला त्यांनी सांगितलं की मिळतच नाहीये है ना. सगळं आहे पण आपल्या